चला तर आज आपण बघूया सराव संच 1.3. तर 1.3 यामध्ये काय तर निश्चय काय आपल्याला निश्चय क्रेमरची पद्धत यानुसार आपल्याला सराव संच 1.1 1.3 यामधील प्रश्न आपल्याला सोडवायचा. तर पहिला प्रश्न काय म्हणतो, निश्चय काय दिलेले आहे बघा, एक दोन रेषा दिलेल्या असेल आणि दोन चार संख्या उभ्या याच्यामध्ये दिलेल्या असेल बघा. तर काय असं याचा आपण करतो तिरपा गुणाकार. काय करतो तिरपा गुणाकार. निश्चय करायच्या याच्यामध्ये आपण तिरपा गुणाकार करतो. 3 गुणीला काय येणार मग 5 रिकाम्या जागा भरायच्या याच्यामध्ये आणि 2 गुणीला 4. ठीक आहे, आपण काय केलं याचा तिरपा गुणाकार केला आहे. ठीक आहे, म्हणून आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. याचं सूत्र पण आहे ए बी सी डी. ठीक आहे, आणि सी बी असं याचं सूत्र आहे. आता बघा 2 गुणीला 4 किती झाले वजा 8 आणि 3 गुणीला 5 म्हणजे किती 5 3 15 वजा 15 वजा 8 किती येणार त्यामध्ये 7. हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. अशाच प्रकारे खालील प्रश्न दुसरा, खालील निश्चयाच्या किमती काढा. यामध्ये सुद्धा आपण काय करणार आहोत तर तिरपा गुणाकार करणार आहोत. कशाचा वजा 1 गुणीला 4 वजा या संख्येचा तिरपा गुणाकार करायचा आणि गुणाकार वजाबाकी चिन्ह घ्यायचं. काय म्हणून आपण 2 गुणीला 7 वजा 4 बरोबर 2 गुणीला 7 14. आता इथे बघा वजा वजा प्लस होणार, धन होणार, चिन्ह वजाचं पण होणार बेरीज. 14 आणि 4 18. अशा प्रकारे आपण दुसऱ्यामध्ये पहिलं आपण सोडवलेलं आहे. तसंच आपण दुसरं बघूया. दुसऱ्या याच्यामध्ये काय म्हणते 5 वजा 7 3 आणि 0. तर आपण काय करू तिरपा गुणाकार करू. 5 गुणीला 0 वजा 3 गुणीला वजा 7. 5 गुणीला 0 0 वजा 7 वजा वजा अधिक. ठीक आहे, 7 त्रिक 21 म्हणजे काय मिळाले आपल्याला 21. हे निश्चयाची किंमत मिळालेली आहे. अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा आपण सॉल्व्ह केलेला आहे. बघा आपण सराव संच 1.3 बघत आहोत. यामधील प्रश्न दुसरा मधील तिसरा प्रश्न बघू. तर काय म्हणजे यामध्ये अंश आणि छेद दिलेले आहे. किती तर आपण काही करायचं नाही, आपण काय करायचा तिरपा गुणाकार म्हणजे काय 7 भागिला 3 गुणीला 1/2 वजा 5 भागिला 3 गुणीला 3/2. काय करायचं आहे गुणाकार, सरळ सरळ गुणाकार करायचा. 7 1 7 3 गुणे 6 वजा 5 3 15 आणि 3 गुणे 6. आता छेद सारखा आलेला आहे तर आपण छेद एकच वेळा लिहिणार. 7 वजा 15 15 मधून 7 गेले किती येणार वजा 8 आणि 6. किती 2 ने भाग जातो 8 ला किती 4 4 वजा 4 आणि 3 म्हणजे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे वजा 4 आणि 3. अशा प्रकारे आपण प्रश्न दुसऱ्यामध्ये तिसरा उपप्रश्न आपण सोडवलेला आहे. तर अंश आणि छेद हे सॉल्व्ह करण्यासाठी सरळ गुणाकार करायची पद्धत आहे आपल्याला. अशा प्रकारे आपण हे सॉल्व्ह करू. बघा आज आपण बघणार आहोत सराव संच 1.3 मधील प्रश्न तिसरा, खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवायची. यापूर्वी आपण बघितलं होतं एक सामायिक समीकरणे सोडवली होती, परंतु ते चलाचा लोप करून सोडवलेली होती. आता आपण नवीन प्रकरण बघत आहोत. यामध्ये क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचे. तर क्रेमरची पद्धत काय म्हणते, क्रेमरच्या पद्धतीमध्ये बघा सर्वात आधी आपण काय करतो A1 A2. A1 म्हणजे काय तर पहिला जो चल असतो त्याच्यासोबत जे सहगुणक असतं त्याला आपण A1 म्हणतो. आणि A2 कशाला म्हणतो दुसरा जो चल असेल त्याला आपण म्हणतो म्हणजे 4. त्याच्यानंतर काय B1 किती वजा 4. बघा सहगुणकाचे चिन्ह घेणे गरजेचे आहे. C1 किती असेल 10. हे झाले पहिल्या समीकरणाचे. दुसऱ्या समीकरणाचे A2 4 B2 3 आणि C2 5. अशा प्रकारे आपण A1 B1 C1 A2 B2 C2 असे काढले आहे. आणि आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे D. तर बघा Dचे सूत्र काय आहे A1 A2 B1
B2 हे सूत्र आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला काय म्हणते तर A1 आणि A2 ची किंमत घ्या म्हणते 3 आणि 4 3 आणि 4 B1 आणि B2 ची किंमत वजा 4 आणि 3 असे आपण निश्चयाच्या नुसार ठेवलेले आहे. आता आपण याला काय करू तिरपा गुणाकार 3 गुणिला 3 वजा 4 गुणिला वजा 4 3 3 9 अधिक 16 9 अधिक 16 किती होणार 25. अशा प्रकारे आपल्याला काय मिळालेलं आहे डी. आता बघा डी मिळालेलं आहे. आपण त्याच्यानंतर आपण काय काढणार आहोत तर dx चं सूत्र काय आहे C1 C2 B1 B2. ठीक आहे. आता काय म्हणते आपल्याला C1 आणि C2 घ्या म्हणते आहे 10 u आणि 5 घेतले. त्यानंतर B1 B2 म्हणजे काय वजा 4 आणि 3 याचा सुद्धा काय करायचं आहे आपल्याला तिरपा गुणाकार करायचा आहे 10 गुणिला 3 वजा 5 गुणिला वजा 4. बघा 10 3 30 वजा वजा अधिक 5 20 किती झाले 50. म्हणजे dx बरोबर किती तर 50 झालेले आहे. आता आपण काढू dy साठी काय A1 A2 आणि C1 C2. यामध्ये बघा आपण काय तर सुरुवातीला A1 ची किंमत घेणार आणि C1 C2 ची 10 आणि 5. आता आपण याचा काय करणार तिरपा गुणाकार करणार म्हणजे काय 3 गुणिला 5 वजा 10 गुणिला 4 5 त्रिक 15 वजा 40 मधून 15 गेले किती 25. पण कोणते 25 ऋण 25 मोठ्या संख्येचे चिन्ह. अशा प्रकारे आपण dx आणि dy या दोघही किमती आपण काढलेल्या आहेत. ठीक आहे. आणखी याच्यानंतर आपण बघूया बघा आता आपण आपल्याला काय मिळालेलं आहे डी मिळालेलं आहे dx मिळालेलं आहे आणि dy मिळालेलं आहे. आता आपण काय करायचं आहे मुख्य हेतू काय असतो एक सामायिक समीकरणे सोडवायचं तर x आणि y ची किंमत काढा. आपण त्यासाठी आता आपण x हे काढू तर x काढण्यासाठी काय तर dx भागिला d. तसंच सूत्र आहे dy म्हणजे y काढायचं dy भागिला d. dx ची किंमत किती आहे 50 भागिला 50 भागिला d किती आहे 25 25 एक 25 25 दुने 50 म्हणजे x बरोबर किती 2. अशा प्रकारे आपल्याला x ची किंमत मिळाली. dy किती आहे वजा 25 भागिला 25 d 25 एक 25 कोणते y बरोबर वजा 1. अशा प्रकारे x आणि y ची किंमत मिळाली 2 आणि वजा 1 ही या समीकरणाची उकल आहे. बघा प्रश्न तिसरा खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने म्हणजे कोणत्या निश्चयाच्या पद्धतीने सोडवावे. तर यामध्ये बघा दुसरा प्रश्न बघू आपण प्रश्न तिसऱ्यातला दुसरा. यामध्ये बघा तर सर्वात आधी आपल्याला एक सामायिक समीकरणे आहेत का त्याच्यामध्ये आता हे कसे वेगळे आहेत तर आपण काय करू पहिले याच्या मुख्य याच्यामध्ये घेऊ 4x अधिक 3y बरोबर हे जे 4 आपण इकडे घेऊन जाऊ काय होणार बेरीज होणार. ठीक आहे. आणि इकडचे जे 6x आहे हे वजा 5y आहे तर आपण इकडे घेऊन येणार म्हणजे काय होणार अधिक 5y बरोबर 8 जसे आहे तसे. आता बघा इकडे आपल्याला मिळालेले आहे तर आपण काढू ते A1 A2 B1 B2 C1 C2. बघा A1 किती आहे 4 आहे B1 किती आहे 3 आहे आणि C1 किती आहे तर 4 आहे. तसंच A2 किती आहे 6 आहे B2 किती आहे 5 आहे आणि नंतर 8 आहे. अशा प्रकारे आपल्याला A1 A2 B1 B2 C1 C2. तर बघा हे जे असतात पहिली याला आपण पहिली लाईन म्हणतो याला आपण म्हणतो दुसरी लाईन आणि याला आपण म्हणतो तिसरी लाईन. अशा प्रकारे आपण याला लक्षात ठेवूया. आणि आता आपण बघूया काय तर चे सूत्र काय 12. आता क्रेमरच्या पद्धतीचं एक साधं सोपं पद्धत आहे काय तर 12 32 13. तर 12 32 13 म्हणजे काय तर d बरोबर 12 म्हणजे काय तर आपण सर्वात आधी घेऊ
एकची लाईन म्हणजे कोणती पहिली लाईन घेऊ 4 आणि 6. मग नंतर आहे 2 म्हणजे दुसरी लाईन घेऊ 3 आणि 5. अशा प्रकारे आपण काय घेतलं, पहिली लाईन घेतली नंतर दुसरी लाईन म्हणजे 12, 1 आणि 2. आता याचा काय करायचं, तिरपा गुणाकार म्हणजे काय 4 गुणिला 5 वजा 6 गुणिला 3. ठीक आहे. आपल्याला किती 5 चोक 20 वजा 37 18 बरोबर किती 2. किती डी बरोबर किती 2. अशा प्रकारे आपल्याला डी ची किंमत मिळाली. नंतर आपल्याला काय करायचं आहे डी एक्स. तर डी एक्स ची किंमत किती आहे 32. 12 32 13. आता काय म्हणते 3 ची लाईन घ्या म्हणते, तर 3 आपण घेऊ 4 आणि 8. नंतर काय 2 ची लाईन म्हणजे 3 आणि 5 जसे तसे. आणि काय करू तिरपा गुणाकार 4 गुणिला 5 वजा 3 गुणिला 8. अशा प्रकारे आपण तिरपा गुणाकार केला. नंतर काय होणार 5 चोक 20 वजा 24. बघा इथे किती येणार वजा डी एक्स बरोबर वजा 4. अशा प्रकारे आपल्याला डी एक्स. आता आपण काय बोललो तर डी वाय ते आपण काढू. तर डी वायचे सूत्र काय आहे तर 13. यामध्ये बघा आपल्याला काय आधी घ्यायचं आहे तर पहिले 1 ची लाईन म्हणजे 4 आणि 6. नंतर 3 ची लाईन 4 आणि 8 घेऊन घेऊ. आणि काय करणार आहोत आपण याची तर 4 गुणिला 8 वजा 6 गुणिला 4 बरोबर 8 चोक 32 वजा 6 चोक 24. किती मिळाले डी वाय बरोबर कोणत्या धन. बघा अशा प्रकारे आपल्याला डी एक्स आणि डी वाय. आता आपल्याला काय करायचं आहे एक्स काढताना काय सूत्र आहे डी एक्स भागिला डी म्हणजे किती वजा 4 भागिला डी किती आहे 2 म्हणजे किती वजा 2. एक्स बरोबर वजा 2 निघालेला आहे. वाय बरोबर काय आहे डी वाय भागिला डी ची किंमत किती आहे 8 आहे भागिला किती डी 2 आहे म्हणजे किती उत्तर मिळालं वाय बरोबर 4. अशा प्रकारे आपल्याला मिळालेलं आहे एक्स आणि वाय. आपण खाली लिहिणार आहोत एक्स आणि वाय बरोबर वजा 2 आणि 4 ही या समीकरणाची उकल आहे. बघा आपण बघणार आहोत खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. यामधील तिसरा प्रश्न आणि यामध्ये बघा काय आहे तर आपण A1 B2 C1 A1 B1 C1 A2 B2 C2 अशा प्रकारे आपण किंमत दिली आणि याला मार्क दिला 1 2 3. आता आपल्याला काय करायचं आहे डी बरोबर किती 12. 12 म्हणजे काय आधी पहिली लाईन आणि नंतर दुसरी लाईन 2 आणि वजा 3. आता याचा काय करायचं तिरपा गुणाकार 1 गुणिला वजा 3 वजा 2 गुणिला 2 म्हणजे 3 एका 3 वजा चिन्ह ज्याच्या तसं आणि वजा 4 वजा काय होणार अधिक वजा चिन्ह 7 म्हणजे काय तर डी बरोबर किती मिळाले वजा 7 हे मिळालेले आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे डी एक्स म्हणजे काय डी एक्सचे सूत्र किती आहे 32. काय आहे 32. आता आपण म्हणजे काय तर 3 ची लाईन वजा 1 आणि 12 आणि 2 आणि वजा 3 म्हणजे काय वजा 1 गुणिला वजा 3 वजा 2 गुणिला 24 वजा काय होणार अधिक होणार 3 इथे वजा किती येणार इथे 12 किती 12 गुणे 24 मधून 3 गेले किती उरले 21 आणि कोणते वजाचे म्हणजे काय तर dx बरोबर कोणते वजा 21. अशा प्रकारे आपल्याला d आणि dx ची किंमत मिळालेली आहे. आता आपल्याला dy ची किंमत काढायची आहे. तर dy ची किंमत किती आहे 13 म्हणजे काय पहिली लाईन आणि तिसरी लाईन. पहिली लाईन काय आहे 1 आणि 2. तिसरी लाईन काय वजा 1 आणि 12. तर यामध्ये बघा तिरपा गुणाकार करून 1 गुणिला 12 वजा 2 गुणिला वजा 1 12 1 12 वजा अधिक
काय होणार वजा वजा अधिक बे का बे 12 अधिक 2 14 म्हणजे काय मिळालं dy बरोबर किती तर 14 गुणिले धन 14. आता आपल्याला काय करायचं आहे x तर x चं सूत्र काय आहे dx भागिला d dx किती आहे वजा 21 भागिला वजा 7 वजा वजा ऋण ऋण कट 7 त्रिक 21 म्हणजे x बरोबर किती 3. आता आपल्याला x ची किंमत मिळाली आहे तसं आपण y ची किंमत काढू म्हणजे काय तर dy भागिला t dy किती आहे 14 भागिला वजा 7. ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत 7 गुणिले 14 y बरोबर किती वजा 2 एकाच ऋण चिन्ह आहे म्हणजे जसं तसं आणि खाली लिहिणार x आणि y 3 आणि वजा 2 ही या समीकरणाची उकल आहे. अशा प्रकारे आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. बघा यामध्ये आपण तिसरा प्रश्नातील चौथं हे उपप्रश्न आपण बघू. यामध्ये बघा काय आहे तर a1 b1 c1 a2 b2 c2. पहिला आपल्याला काय लागते d म्हणजे काय a ची लाईन आणि b ची लाईन. a ची लाईन काय म्हणते 6 अधिक 8 दुसरी लाईन आहे वजा 4 आणि वजा 3 यांच्या काय करायचं तिरपा गुणाकार म्हणजे 6 गुणिला वजा 3 गुणिला 8 गुणिला वजा 4 म्हणजे साइन 18 वजा वजा अधिक 8 काय 16 8 24 8 32. इथे वजा अधिक असेल तर काय करतो आपण नेहमी वजा करतो. इथे आपण लिहिणार 32 वजा 18 किती होणार 14 पण कोणते 14 धन 14 d बरोबर किती 14. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला d ची किंमत मिळालेली आहे. आता आपण काय काढू dx ची किंमत काढू तर dx चे सूत्र काय आहे तर c1 c2 b1 b2 आधी तिसरी लाईन घेऊ वजा 12 आणि वजा 2. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत तर b ची लाईन जशी आहे तशी वजा 4 वजा 3 बरोबर तिरपा गुणाकार वजा 12 गुणिला वजा 3 वजा वजा 2 गुणिला वजा 4. बघा इथे ऋण धन असे खूप चिन्ह दिलेले आहेत पण नेहमी करताना थोडं हळू सोडवायचं पण उत्तर बरोबर आलं पाहिजे याकडे लक्ष द्यायचं. वजा वजा काय होतात धन होतात 36. बघा इथे वजा चिन्ह जसं तसं गुणाकार गुणाकार आहे हे धन म्हणजे ऋण ऋण आहे ते काय होईल धन म्हणजे किती 8 36 वजा 8 किती होणार 28 म्हणजे dx बरोबर आपल्याला किती मिळालेलं आहे 28. नंतर आपल्याला dy काढायचं आहे तर dy चे सूत्र काय आहे a1 a2 c1 c2 वजा 12 वजा 2 म्हणजे आपण काय करू याचा तिरपा गुणाकार 6 गुणिला वजा 2 वजा 8 गुणिला वजा 12. तर इथे येणार साइन गुणे 12 वजा चिन्ह जसं तसं वजा वजा काय होणार अधिक होणार किती येणार 96 वजा 12 अधिक 96 तर काय होईल वजा 84 धन म्हणजे y बरोबर किती dy बरोबर 84. यामध्ये बघा आपल्याला इथपर्यंत मिळालेलं आहे तर आपण आता इथे बघू x बरोबर dx भागिला d. dx किती आहे 28 आणि d किती आहे 14 14 दुने 28 म्हणजे x बरोबर किती 2 हे मिळालेलं आहे. आता आपण इकडे काढू y चे सूत्र काय आहे dy भागिला d किती आहे 84 भागिला 14. आता बघा इथे 84 चा भाग आहे तर 14 च्या भागामध्ये येते का यामध्ये आपण बघू 28 अधिक 28 28
खाली कितीने भाग जातो 6ने भाग जातो. तर y बरोबर किती 6. अशा प्रकारे आपल्याला x आणि y ची किंमत मिळाली आहे. खाली आपण लिहिणार x आणि y 2 आणि 6 ही या समीकरणाची उकल आहे. अशा प्रकारे हे गणित सॉल्व्ह करायचं आहे.